बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका रेखा राव लिखित कथा अनोखं रूप. काचेच्या सरकत्या खिडकीतून उन्हाचा पिवळा धमक्क पट्टा भिंतीवर व जमिनीवर पडला तसं सुजातानं घड्याळात पाहिलं. बापरे, 8 वाजायला आले. मला आकाशवाणीच्या स्टुडिओत पोचायला हवं म्हणून घाईने तिने लॅपटॉप बंद केला. कपाडातील सिल्कची साडी आणि त्याचा मॅचिंग ब्लाऊज काढला. ड्रेसिंग टेबलाजवळ बसून पटकन प्रसाधन उरकलं. साडी नेसून ती घाईने जितूच्या खोलीत आली. खिडक्यांचे पडदे बाजूला सरकवत जितू जवळ येऊन म्हणाली, अरे जितू बाळ, उठ. शाळेला नाही का जायचं? किलकिले केलेले डोळे मिटत त्याने म्हटलं, असं कसं चालेल? खूप अभ्यास करून लवकर मोठा व्हायचा आहे ना तुला. मग शाळेत जायला नको? उठ बरं लवकर. घुशातच तिनं त्याच्या अंगावरून पांघरून ओढलं. मम्मा, आज तू ऑफिसला नको जाऊस ना. माझ्याजवळ बैस, मला बरं नाही वाटत. हे बघ, उगीच ढोंग करू नकोस. मला अजिबात वेळ नाही. आधीच मला उशीर झालाय, त्यात तुझे हे नखरे. पटकन उठ, पटकन उठ आणि शाळेची तयारी कर. केतके येईलच इतक्यात. तरा ती बाहेर हॉलमध्ये आली. डायनिंग टेबलावर चहा नाश्ता तयार नाही असं पाहून आईला म्हणाली, आई, हे काय अजून चहा नाश्ता तयार नाही? अगं 8 वाजून गेले, मला स्टुडिओत जायचं आहे. स्वयंपाकघरातून आई बाहेर येत म्हणाली, अगं आज नाही गेलीस तर चालणार नाही का? इतकं कसं समजत नाही ग तुला? आज रेकॉर्डिंग आहे. असं शेवटच्या घटकेला कसं कॅन्सल करणार? हे बघ, काल रात्री जितूला खूप ताप होता. सारखी तुझी आठवण काढून विचारत होता. किती वेळा तुला फोन लावण्याचा प्रयत्न केला, सारखा स्विच ऑफ येत होता. मी कशी बशी त्याची समजूत काढली. बळे क्रोसिन सिरप दिलं. कपाळावर कोलन वॉटरच्या पट्ट्या घालून बदलत राहिले. तेव्हा कधीतरी झोपला. 2 तरी नक्कीच वाजले असतील. तू केव्हा आलीस? त्यानंतरच आले मी. शूटिंग नंतर मड आयलंडवर पार्टी होती म्हणून वेळ झाला. कोण होतं बरोबर? हे काय तुझं विचारणं? अख्खं युनिट होतं ग. आधी मला चहा दे, मी नाश्ता तिकडेच करीन. सुशीलाबाईंनी स्वयंपाकघरात येऊन चहा गाळला. घाईघाईने मगात ओतला आणि टेबलावर ठेवला. मग तोंडाशी लावत ती म्हणाली, आई, जास्त ताप होता तर डॉक्टरांना फोन करायचा. माझ्यापेक्षा डॉक्टरांनी येऊन औषध देणं जास्त महत्त्वाचं नाही का? अगं, हल्ली डॉक्टर रात्रीशी कुठे येतात? फोन केला तर सरळ हॉस्पिटलात न्या म्हणून सांगतात. मी एकटी त्याला घेऊन जाणार कशी? शेजारच्या वैद्यांना उठवायचं, ते आले असते. नाहीतर आपल्या सोसायटीतल्या डॉक्टर चौगलेंना फोन लावायचा. हे सगळं आत्ता सांगायला सोपं आहे ग, पण त्यावेळी मला सुचायला हवं ना. त्याचं फणफणणारं कढत कपाळ पाहून मी घाबरूनच गेले होते. त्यात जितूचा मम्मा मम्मा म्हणून सारखा जप चालू होता. पण त्याच्या मम्माला काय पडलंय? ते स्वतःचं करिअर करण्यात मग्न. शेवटचं वाक्य स्वतःशीच पुटपुटल्या गत सुशीलाबाई म्हणाल्या, आई, मला सगळं ऐकू येतंय. आता हे तुझं अति होते. मला वेळ नसतो म्हणून मत्तीला 2-2 नोकर ठेवलेत, पण तुलाच नको असतात. मी अजून करू शकते म्हणून फक्त केतकीलाच ठेवलीस. आता सारखी कुरकुर करत असतेस. माझ्या कामाचं महत्त्व न कळण्या इतकी तू अशिक्षित नाहीस. अति लाडाने तू जितूला डोक्यावर चढवून ठेवलेस म्हणूनच तो हट्ट करत राहतो. बरं, आता किती ताप आहे? मीही नाही मोजला. कपाळाला हात लावून पाहिलं तर गार होतं. आता नसेल,
केतकी आली की तिला घेऊन रिक्षाने त्याला डॉक्टरकडे न्या. औषध आणा. ते देण्यात अजिबात हायगई करू नकोस. मी आज लवकर येण्याचा प्रयत्न करेन. पर्स उचलून ती घाईघाईने निघून गेली. तिच्या मागे तिने लावला सेंटचा मधुर सुगंध दरवळत राहिला. ती गेलेल्या दिशेनं त्या सुन्न होऊन पाहत राहिल्या. मनात आलं, पोर इतकं तापानं फणफणत होतं, आज नको जाऊस असं सांगितलं तरी गेली. पोराची काळजी नाही की प्रेम नाही, फक्त स्वतःचं करिअर, स्वतःची प्रगती. यापुढे काही दिसत नाही तिला, अगदी पोटचं पोरही. मग जन्माला कशाला घातलं? अशी कशी झाली आपली मुलगी, इतकी कठोर, भावनाशून्य? विचाराने सुशीलाबाईंचं डोकं भणभणायला लागलं. डोक्याला हात लावून त्या तिथेच खुर्चीत बसल्या. दारावरची बेल वाजत राहिली. तशा त्या भानावर येऊन दार उघडायला आल्या. दार उघडलं. केतकी आत येत म्हणाली, आजी, आधी जितूबाबाला शाळेसाठी तयार करते. अगं, काल रात्री त्याला खूप ताप होता, म्हणून आज शाळेत पाठवायचा नाही त्याला. तू असं कर, आधी कणिक भिजव, भाजी चीर, स्वयंपाकाची तयारी कर. मी बघते तो उठला का ते. त्याला दूध देऊन तयार करून 10 वाजता डॉक्टरकडे घेऊन जाऊया. बरं, चालेल, म्हणून ती स्वयंपाकघराकडे वळली. सुशीलाबाई जितूच्या खोलीत आल्या. त्यांना बघतच तो म्हणाला, आई, मम्मा कुठं आहे? ती ऑफिसला गेली. मी किती सांगितलं आज ऑफिसला जाऊ नकोस, तरी माझं ऐकलं नाही. आता मी सुद्धा तिचं कधीच ऐकणार नाही. रागाने ग्लास पालटत तो म्हणाला. तसं त्याच्या जवळ बसत त्याच्या पाठीवर मायेनं हात फिरवत त्या म्हणाल्या, हे बघ राजा, आईवर असं रागवायचं नाही. तिला खूप कामं असतात, वेळ नसतो तिला. दिवस रात्र कसली कामं? तो सरळ होत म्हणाला, ती कधीच घरी नसते, आणि घरी असली तरी फोनवर नाही तर लॅपटॉपवर. माझ्याशी बोलायला, खेळायला, अभ्यास घ्यायला कधी वेळच नसतो तिला. माझ्या मित्रांच्या मम्मी सुद्धा ऑफिसला जातात, पण त्या मुलांबरोबर खेळतात, शाळेत पोचवायला येतात, बाहेर फिरायला घेऊन जातात, सिनेमाला नेतात. पण मम्माला माझ्यासाठी कधी वेळच नसतो. तुझं सगळं म्हणणं कबूल आहे बाळा. तुझी मम्मा फक्त ऑफिसला जात नाही, तर नाटकात काम करते, आकाशवाणी दूरदर्शनवर निवेदन करते, व्याख्यानं देते, कधी कधी परीक्षकांचं काम करते. ती खूप हुशार आहे सर्व क्षेत्रात. याचा अभिमान हवा तुला. तिला खूप वाटतं तुझ्याशी खेळावं, तुला बाहेर फिरायला घेऊन जावं, तुझ्या शाळेत यावं, पण काय करणार बिचारी, तिला अजिबात वेळ नसतो. मी आहे ना तुझ्याशी खेळायला, गप्पा मारायला. चल राजा, चल, उठतोस ना? त्याच्या केसातून अलगद हात फिरवीत त्या म्हणाल्या, तोंड धु, ब्रश कर, मग दूध पी, मग आपण डॉक्टर अंकलकडे जाऊया. त्यांचा हात हातात घेत तो म्हणाला, म्हणजे आई, आज शाळेत जायचं नाही? हो, रात्री तुला ताप होता ना. वाव, काय मज्जा. मग मी सकाळचं कार्टून बघेन, राजूला खेळायला बोलवतो. हे बघ सोन्या, तुला ताप आलाय म्हणून शाळेत पाठवित नाही, याचा अर्थ तू टी व्ही बघायचा, खेळायचं, मस्ती करायची असं मुळीच नाही. आराम करायचा, झोपून राहायचं, नाहीतर पुन्हा ताप येईल. हे ग काय आई, एरवी मला सकाळचा टी व्ही पाहता येत नाही, आज बघू दे ना. आधी शहाण्यासारखं तोंड धु, दूध पी, मग डॉक्टर अंकलने हो म्हटलं तर टी व्ही बघायचा, पण बाहेर खेळायला जायचं नाही, नाहीतर शाळेत पाठवीन. नको ना आई, प्लीज, असं नको करूस. तोंड फुगून उठत तो म्हणाला, शहाणा माझा राजा. त्याला छातीशी धरून सुशीलाबाई म्हणाल्या. आपलं डोकं तिच्या अंगावर घाशीत तिच्या गळ्यात हात टाकून घट्ट मिठी मारीत तो म्हणाला,
माझी लाडकी आई, तू खूप खूप चांगली आहेस. त्याच्या प्रेमाने सुशीलाबाईंचे डोळे भरून आले. त्या अश्रूंच्या धुसर पडद्याआड दडलेली अनेक वर्षापूर्वीची सुजाता आठवली. ती तेव्हा 7-8 वर्षांची, म्हणजे जितूच्याच वयाची होती. अशीच हट्टी, पण खूप प्रेमळ. त्या दिवशी रात्री असाच हट्ट धरून बसली होती की मी बाबाबरोबरच जेवणार. नेहमी वेळेवर येणारे भास्कर त्या दिवशी 9:30 वाजले तरी घरी आले नव्हते. सुजाता भुकेनं व्याकुळलेली, झोपेने पेंगुळलेली. तरी न जेवता मी बाबांबरोबरच जेवणार म्हणून हट्ट धरून वाट पाहत होती. सारखी सुशीलाबाईंना, आई, बाबा अजून कसे आले नाहीत म्हणून विचारून त्रस्त करीत होती. सुशीलाबाईंनी म्हटलं, अगं, आज ऑफिसला जास्त काम असेल, रोजची गाडी चुकली असेल. मग ऑफिसात फोन करून विचार ना, की मी विचारू? मला नंबर सांग, मी विचारते. अगं, मी 2-3 वेळा फोन केला आहे, कोणी उचलत नाही. शिपाईसुद्धा कुलूप लावून गेला असेल. मग अजून कसे आले नाहीत? डोळ्यावर झोप असली तरी प्रश्नांची सरबत्ती चालूच होती. बाळा, ऑफिस इतकं जवळ नाही. बसने दादरला यावं लागतं, तिथून गाडीने इकडे यायचं. दादरला चिक्कार गर्दी असते, पटकन गाडी चढता येत नाही. नेहमीची गाडी चुकली असेल म्हणून वेळ झाला असेल. अशी सुजाताची वर समजूत काढली, तरी मनात कुठेतरी धाकधूक वाटत होतीच. कारण एरवी ते 8 पर्यंत घरी यायचे. उशीर होणार असेल तर ते कुठून तरी फोन करून निरोप द्यायचे. पण आज फोनसुद्धा आला नव्हता. त्यामुळे सुशीलाबाई खूप अस्वस्थ झाल्या होत्या. त्यातून सुजाताचा हट्ट, बाबा कसे नाही आलेत अजून? कुठे गेलेत? मला भूक लागली आहे, झोप येते. मग चल बाळा, जेव, ते येतीलच इतक्यात. नाही, अजून थोडा वेळ वाट बघूया. हे बघ, रात्रीचे 9:30 वाजून गेलेत. मुलांनी इतका वेळ न जेवता बसू नये. शिवाय उद्या तुला शाळा आहे. लवकर उठून गृहपाठ करून शाळेला जायला हवं. चल शहाणी माझी बाळ, चल, आज मी भरविते तुला. खरंच? मग चल. सुशीलाबाईंनी तिला बळे भरविलं. प्रत्येक घास देताना नको त्या वाईट विचाराने मन भरकडत होतं. आतून खूप अस्वस्थ वाटत होतं. सुजाताचं जेवण झालं तशी ती म्हणाली, आई, बाबा कुठे? तू म्हणाली होतीस की जेवण होईपर्यंत येतील. थोडीशी वैतागत त्या म्हणाल्या, वाटेवर असतील. आता तू झोप बरं. मी बाबांना भेटल्याशिवाय नाही झोपणार. असे हट्ट नाही करायचेत. तू शहाणी माझी बबडी ना? तुझी नव्हे, बाबांची. बरं बाई, बाबांची, मग माझी. चल राणी, मी तुला थोपटून झोपवते. तिला त्या बेडरूममध्ये घेऊन आल्या. तिने तिचं डोकं आईच्या मांडीवर ठेवलं. त्या हळूवार थोपटत राहिल्या. आधीच पेंगुळलेली सुजाता 10 मिनिटात झोपून गेली. अजून हे कसे आले नाहीत? कुठे गेले असतील? काय झालं असावं? काय करावं आता? अस्वस्थ मन ही हिंदकळत होतं. विचार करता करता सुशीलाबाईंनाही तिथेही झोप लागली. दारावर जोराच्या बऱ्याच थापा पडत होत्या. दारावरची बेल वाजू लागली तशा त्यांना दचकून जाग आली. सुजाताचं मांडीवरचं डोकं अलगद बाजूला करून त्या सावकाश उठल्या. भास्कर आले वाटतं, मनात म्हणत तिने दार उघडलं. सेफ्टी दाराच्या पलीकडे 2 पोलीस व शेजारचे माणगावकर उभे होते. त्यांना पाहून तिच्या डोळ्यावरची झोप खाडकन उतरलीच. भीतीच्या कारणाने काळीज लकाकलं. काळजाचे ठोके जलद पडायला लागले. तोंडातून शब्द बाहेर पडेना. वहिनी, दार उघडताना? माणगावकर पलीकडून म्हणाले. हां, हो. कसंबसं स्वतःला सावरी तिने दार उघडलं. ते आत येत म्हणाले, भास्कर अजून ऑफिसातून आले नाहीत? नाही ना, त्यांचीच कधीपासून आम्ही दोघे वाट पाहत आहोत.
सुजाता पण विचारून विचारून झोपली. नेहमी 8 पर्यंत येतात, आज का उशीर झाला कळत नाही. नंतर पोलिसांकडे बोट दाखवून म्हणाले, हे हे कशाला आलेत? काय झालं लवकर सांगा. तिचा चेहरा पांढरा फटक पडला. माणगावकरांना कशी सुरुवात करावी कळेना. घरात दुसरं कोणी नसल्यानं सुशीलाबाईंना सांगितल्याखेरीज इलाज नव्हता. ते अडखळीत म्हणाले, भास्करचा अपघात झालाय. काय? कुठे? कसे आहेत ते? अचानक तिचा आवाज चढला. वहिनी वहिनी, तुम्ही आधी शांत व्हा. सोप्यात बसा बसा, मी सांगतो सगळं. डोक्याला हात लावून ती मटकन बसली. म्हणाली, बोला, लवकर सगळं सांगून टाका, बोला. नेहमीप्रमाणे भास्कर दादर स्टेशनवर आले. गर्दीला रेटत वाट काढत त्यांनी गाडीचं हँडल पकडलं. इतक्यात गाडी सुटली. त्यांचा हात सटकला आणि ते एकदम गाडी खाली आले. पुढे त्यांना बोलवे ना. त्यांचा आवाज घोकरा झाला. सुशीला काय ते समजली. अरे देवा, हे काय झालं म्हणत बसल्या ठिकाणी सोफ्यातच कोसळली. माणगावकर घाबरले. त्याने लगेच पत्नीला बोलावलं. तोंडावर पाणी मारलं. डॉक्टरांना फोन केला. फोन जवळची डायरी बघून त्यांच्या नातेवाईकांना फोन केला. मग ते पोलिसांना म्हणाले, तुम्ही हो तर निघा, मी व पत्नी त्यांच्यासोबत आहोत, थांबतो. यांचं कोणी नातेवाईक येताच त्यांना घेऊन ठाण्यावर येतो. ज्या अर्थी त्यांच्या अटॅचीत त्यांचं कार्ड व इतर पेपर्स मिळाले त्यावरून ते भास्करच असावेत. सध्या त्यांच्या मिसेस सोबत थांबणं गरजेचं आहे. नंतर मी येईनच. पोलीस निघून गेले. भास्करला सख्खी भावंड आई वडील नव्हते. त्यांचा चुलत भाऊ आणि सुशिलेचा सख्खा भाऊ वहिनी आल्या. माणगावकरांचं टेन्शन जरा कमी झालं. ते अलीकडे सुशीलाबाईंच्या शेजारी राहायला आल्यामुळे त्यांचा या देसाई कुटुंबाशी फारसा परिचय नव्हता. त्यातून ही अशी जबाबदारी अचानक पडली आणि त्यांची तारांबळ उडाली. पोलिसांनी प्रथम त्यांचे दार ठोठावून त्यांना जागं केल्यामुळे माणगावकरांना नाईलाजाने पुढाकार घ्यावा लागला. अखेर शेजारच कामाला येतो. सुदैवानं डॉक्टरही आले. त्यांनी सुशीलाला तपासून एक इंजेक्शन दिलं आणि म्हटलं, सध्या त्यांना झोपू दे. सकाळी उठल्यावर ही गोळी द्या. काही गरज लागल्यास फोन करा. भास्करचा भाऊ व सुशीलेचा भाऊ माणगावकरांबरोबर पोलीस ठाण्यावर गेले. तिथून सरकारी दवाखान्यात जाऊन तो भास्कर आहे याची खात्री पटली. प्रेत पोस्टमार्टमसाठी जाणार असल्याने इतक्यात मिळणार नव्हतं, म्हणून तिघे परत घरी आले. तोपर्यंत नीट उजाडलं होतं. देसाईंकडे बरीच नातेवाईक व मित्रमंडळी जमली होती. अचानक इतक्या लोकांना पाहून छोटी सुजाता घाबरली. परत परत आईला विचारत होती, आई, एवढी माणसं का जमलीत ग? बाबा कुठे आहेत? झोपलेल्या आईला हलवीत, आई बोल ना, बोल ना, तू का झोपलीस? उठ, उठ ना. तिच्या गळ्याला मिठी मारीत गदगद हलवीत राहिली. झोपेच्या सीमारेषेवर रेंगाळणाऱ्या सुशीलाला लख्खन आठवलं. तिने सुजाताला जवळ घेत जोराचा हंबरडा फोडला. देवा, का मला अशी शिक्षा दिलीस, का? म्हणत आक्रोश करत ती पुन्हा मूर्छा येऊन पडली. परत धावाधाव सुरू झाली. डॉक्टर आले. त्यांनी तपासलं. म्हणाले, त्यांना फार मोठा मानसिक धक्का बसलाय. सावरायला थोडा वेळ लागेल, पण काळजीचं कारण नाही. ह्या गोळ्या घ्या. उठल्यावर आधी कॉफी व खायला द्या आणि मग हे औषध. आईला असा आक्रोश करीत कोसळलेलं पाहून सुजाता जास्तच घाबरली. जोर जोरान हुंदके देऊन रडायला लागली. कोणीतरी तिची समजूत घालीत बाहेर नेलं. ती आईला सोडून जायला तयारच नव्हती. बऱ्याच वेळानं सुशीला शुद्धीवर आली. सुजाता आजूबाजूला दिसत नाही असं पाहून, सुजाता कुठे, तिला ना म्हणून आग्रह करू लागली. कोणीतरी सुजाताला आणलं.
तिने धावत येऊन आईला मिठी मारली. दोघी हुंदके देऊन रडू लागल्या. तशा आजूबाजूच्या स्त्रिया सुशीलेचं सांत्वन करीत म्हणाल्या, सुशीलाताई, स्वतःला सावरा. तुम्ही रडला तर ती पोर अजून रडेल. सकाळपासून सारखी रडत आहे. दूध सुद्धा घेतलं नाही. तुम्ही थोडासा चहा व ब्रेड घ्या आणि तिलाही दूध द्या. पोर पार कोमेजून गेली हो. आई आई म्हणून पुन्हा सुजाताने तिला घट्ट मिठी मारली. आई लेकींचं ते दुःख, माया, प्रेम, व्यथा आजूबाजूच्या माणसांना बघवत नव्हतं. दुपारी 1च्या सुमारास भास्करचं प्रेत आणलं. चेहऱ्याचा चेंदा मेंदा झालेला. त्याच्या चेहऱ्याकडे सुशीलेला बघवेना. डोळे मिटून भिंतीला टेकून ती सुन्न बसून राहिली. रडून रडून अश्रूही आटलेले. साऱ्या संवेदना गोठून गेल्या होत्या. मन बधीर झालं होतं. सगळे सोपस्कार झाले. भास्करला उचललं. भग्न झालेली सुशीला थक्क डोळ्याने सुन्न होऊन पाहत राहिली. मागे राहिलेल्या स्त्रिया सुशीलेचं अनेक प्रकारे सांत्वन करण्याचा प्रयत्न करीत होत्या, पण तिच्या बधीर मनावर कशाचीच नोंद होत नव्हती. एका जिवंत प्रेतासारखी ती वावरत होती. सुशीलेच्या सोबतीला तिचा भाऊ व वहिनी राहिले. डॉक्टर येऊन तपासून जात होते. औषध गोळ्या चालू होत्या, पण सुशीलेनं स्वतःच यातून मार्ग काढायला हवा असं डॉक्टर वारंवार बजावत होते. सुजाताला पुढे करून तिची वहिनी सुशीलेला धीर देत होती, सांत्वन करीत होती. 8 वर्षांची छोटी सुजाता परिस्थिती समजून मोठ्यांसारखी आईची समजूत काढत होती. बळे बळे तिला खायला प्यायला लावित होती, पण सुशीला ऐकत नव्हती. सुशीला, तुला यातून सावरायलाच हवं. सुजाताची आई व बाबा बनून तिला वाढवायला हवा आता. त्यासाठी तुला तुझ्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं. तू असं अन्न पाणी वर्ज्य केलंस तर त्या पोरीचं काय? ती बिचारी तुला कधीची सांगते, स्वतःही खात नाही. बाहेर जाऊन रडत बसली आहे ती. चल उठ, थोडंसं खाऊन घे, चल, तिचा दादा म्हणाला. वंस, या धक्क्यातून तुम्हाला उभं राहायलाच हवं, बळकट व्हायला हवं, सुजाताला मोठं करायला हवं. त्यासाठी तुम्ही तुमचं दुःख बाजूला सारायला हवं. वहिनी तिच्या पद्धतीनं सांत्वन करीत होती. दोघं महिनाभर राहिले. या काळात भास्करचे आर्थिक व्यवहार, इतर घरची कामं त्यांनीच निभावून नेली. भास्करच्या ऑफिसात सुशीलासाठी नोकरी द्यावी असा शब्दही टाकला आणि ते दोघेही त्यांच्या घरी निघून गेले. त्यांनाही त्यांचा संसार होताच. सुशीलाला नोकरीचा अनुभव नसला तरी कॉमर्सची पदवी होती आणि सहानुभूतीच्या आधारावर तिला नोकरी दिली. सुरुवातीला सगळंच जड गेलं. आयुष्याची वाट दिसते तितकी कधीच सोपी नसते. प्रत्येकाला सुखदुःखाच्या फेऱ्यांतून, अडथळ्याच्या काट्यांतून वाट काढीत काढीत पुढे जावं लागतं. लवकर उठून घरचं सगळं आवरून घराला कुलूप लावून सुजाताला शेजारच्या सोसायटीतल्या आपटे काकूंकडे ठेवून जाताना पाय जड व्हायचे तिचे, मन हळवं व्हायचं. परंतु नोकरी करणं गरजेचं होतं. अजाणत्या वयात असा अचानक दुःखाचा घाला पडल्यामुळे सुजाताला लवकर समज आली. परिस्थितीमुळे माणूस लगेच मोठा होतो, त्याला शिकवायची गरज भासत नाही. आपले बाबा देवाघरी गेलेत, ते कधीच परत येणार नाहीत. तेव्हा आईला नोकरी करून घर चालवायला हवं हे न सांगता सुजाताला कळलं. तिने हट्ट करणं बंद केलं. शहाण्या मुलीसारखी स्वतःची कामं स्वतः करायला लागली. इतकंच नाही तर आईला सुद्धा छोट्या छोट्या कामात मदत करू लागली. आपण खूप शिकून लवकर मोठं व्हायला हवं, स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं या जाणीवेने खूप मेहनत करायला लागली. प्रत्येक क्षेत्रात रस घ्यायला लागली. तिची आवड, जिद्द बघून सुशीलेनं खूप प्रोत्साहन दिलं. लेखन, वाचन, गायन, अभ्यास, खेळ यात जितकी मदत करता येईल तितकी मदत केली. शिवाय यासाठी लहानपणापासून वेगवेगळे क्लासेस शिकवण्या लावल्या. तिच्यात जिद्द आणि महत्वाकांक्षा निर्माण झाली. पुढे येणाऱ्या भविष्यकाळात समर्थपणे उभे राहायचं बळ लहान वयातच दिलं. आपलं दुःख लपवून आपल्यासाठी आई दिवस रात्र राबते, धडपड करते.
तेव्हा तिचा हा भार आपण हलका करायला हवा. सर्व क्षेत्रात घवघवीत यश मिळवून तिला आनंद द्यायला हवा अशा निश्चयाने ती झटून अभ्यासाला तर लागलीच. पण नाट्य, कला, वक्तृत्व, लेखन अशा क्षेत्रात स्पर्धेत हिरिरीने भाग घेऊ लागली. बक्षिसं मिळवू लागली. सुशीलानं प्रोत्साहन दिलं तसं शाळेतले अध्यापक, शिक्षक, मैत्रिणीचं कौतुक, उत्तेजन मिळत गेलं. तशी तिच्यातली जिद्द, महत्वाकांक्षा वाढत गेली. यशाची झिंग चढत गेली. फार मोठी डिग्री घेऊन एकाच क्षेत्रात नाव कमवण्यापेक्षा कला शाखेची पदवी घेऊन सर्व क्षेत्रात काम करायचं असं तिनं मनाशी आधीच ठरवलं. त्याप्रमाणे लहान मोठे कोर्स केले. कॉलेजात असताना तिने आकाशवाणी, दूरदर्शनवर निवेदनाचं काम सुरू केलं. त्याबरोबर नाटकात, वक्तृत्वात भाग घेतला. लेखन शाळेपासून सुरू होतंच. छोट्या छोट्या नाटिका, संवाद, कथा, कविता लिहित होती. मोठी व्हायला लागली तशी गंभीर विषयावर लेख लिहायला लागली. ते वर्तमानपत्रातून, मासिकातून छापून यायला लागले. बघता बघता एक चौफेर, गुणी, बुद्धिवान, देखणी तरुणी म्हणून सुजाता प्रकाशाच्या झोतात आली. तिचं प्रचंड यश, नाव बघून सुशीला मनातल्या मनात खुश होत होती. अभिमानानं फुलत होती. आनंदानं हवेत तरंगत होती. आता सुजाताला दिवसाचे 24 तासही कमी पडायचे. आईची ओझरती भेटही व्हायची नाही. मग तीच आईला म्हणाली की, आई, पुरे झाले तुझे कष्ट करणं. इतकी वर्ष तू नोकरी केलीस, मला वाढवलंस, घडवलंस. आता स्वेच्छानिवृत्ती घे आणि घरी बस, आराम कर. मी कमावते ना. अगं हो, मी बसायला तयार आहे, पण मी घरी बसून करू काय? दिवसभर तू बाहेर, रात्री मध्यरात्री कधीतरी येणार. मी करणार काय? माझा वेळ कसा जाणार? त्याची पण मी व्यवस्था केली आहे. काय? मी नाही समजले. मी सांगणारच होते, पण आपली भेट होत नव्हती, मग राहूनच गेलं. गेले काही महिने मी वीरेंद्र बरोबर फिरते. म्हणजे तो माझा चांगला मित्र आहे. तो सिंधी मुलगा, हिंदी सिरियलमध्ये काम करणारा. हो, तोच. आम्ही दोघांनी येत्या महिन्यात रजिस्टर लग्न करायचं ठरवलंय. असं अचानक? सुशीलेला विस्मयाचा धक्का बसला. आई, या गोष्टी अचानक होतात. माझी पाळी चुकली का? काय ऐकते मी? माझा विश्वास बसत नाही. सुशीलाच्या कानात कुणी तप्त तेल ओतल्यासारखं झालं. त्या जवळजवळ ओरडल्याच. हे बघ, डोक्यावर एकदम आकाश कोसळल्यासारखं करू नकोस. आजच्या जगात हे सर्व चालतं. कधी एखाद्या चुकार क्षणी अशी चूक होते. तू नको काळजी करूस. मी लग्न करते ना. ते ठीक आहे ग, पण लग्न झाल्यावर तू घर सोडून त्याच्याबरोबर राहायला जाणार? ऑफकोर्स मा, पण मी गाव सोडून जात नाहीये. वेळ मिळेल तेव्हा येईन, फोन करीन. त्यानं लोखंडवालात फ्लॅट घेतलाय. मी त्याला म्हटलं, तुझा फ्लॅट भाड्याला देऊन आईकडे राहायला ये. ती एकटी असते. तर हा इकडे राहायला यायला तयार नाही आहे. त्याला कमीपणा वाटतो. बडे बाप का बेटा आहे ना तो. बरं, तुला कितवा महिना चालू आहे? सुशीलानं जरा घुशातच विचारलं. अगं, आत्ता कुठे, नुकतीच पाळी चुकली आहे. प्रेग्नन्सी टेस्ट केली तर खात्री झाली. हवं तर मी काढून टाकू शकते, पण मला आई व्हायचं आहे. आई होण्याचं सुख अनुभवायचं आहे. माझ्या रक्तामांसाचं बाळ उदरात वाढताना बघायचं आहे. ते सगळं ठीक आहे ग, पण त्यासाठी तुझ्याकडे वेळ आहे का? का तुझी सर्व कामं सोडून तू घरी बसणार आहेस? आई, तुझी मदत, तुझा पाठिंबा असताना मला सर्व सोडण्याची गरज काय? हो ना? ना खुशीने सुशीलाने मान डोलावली.
पण तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचायला सुजाता जागेवर होतीच कुठं. ती तिच्याच विश्वात दंग. वीरेंद्रच्या संसाराची स्वप्ने बघत सुशीलाबाईंना उगीच काळजी लागून राहिली. सुजाताच्या पोटात बाळ वाढत असलं तरी तिच्या कामात खंड नव्हता. कशाचंही भान न ठेवता दिवस रात्र काम करीत होती ती. प्रकृतीकडे लक्ष देत नव्हती. सुशीला तिला खूप समजावण्याचा प्रयत्न करायच्या, पण तिला ऐकायला वेळ होताच कुठे. ठरल्याप्रमाणे साध्या पद्धतीने नोंदणी विवाह पार पडला. ती वीरेंद्रकडे राहायला गेली. सुशीलाला खूप ओकं ओकं वाटलं, पण तिच्या आनंदातच स्वतःचा आनंद मांडला. जेव्हा तिचा फोन यायचा किंवा ती भेटायला यायची तेव्हा तेव्हा ते आवर्जून सांगायच्या की तब्येतीची काळजी घे. 9 महिने लागताच ती माहेरी आईकडे बाळंतपणाला आली. तिच्या थकलेल्या चेहऱ्यावर मातृत्वाचं तेज पसरलं होतं. तिने नको म्हणत असतानाही सुशीलाने सोसायटीतल्या काही बायकांना बोलावून तिची वाडी भरली. तिचे डोहाळ जेवण केलं. दिलेल्या तारखेला ती सुखरूप बाळंत झाली. सुशीलेचं मनावरचं खूप मोठं ओझं उतरलं. गोंडस, गोरपान, गुटगुटीत, खूप जावळ असलेला मुलगा झाला. सुजाताच्या इच्छेप्रमाणे 12 दिवसांनी घरातल्या घरात बाळाचं बारसं केलं. जितेंद्र असं नाव ठेवलं. 3 आठवडे होतात न होता तो जितूला आईच्या हवाली करून कामाला बाहेर पडली. सुशीलानं म्हटलं, निदान 40 दिवस तरी आराम कर. बाळाला अंगावर पाज. काढे, लाडू, तूप, पौष्टिक अन्न खाऊन जरा धष्टपुष्ट हो, म्हणजे अंगात ताकद येईल, बाळाला दूध मिळेल. आई, आता दिवस बदललेत. अगं, बाळंतपण हे नैसर्गिक आहे. अमेरिकेत तर दुसऱ्या दिवशी बाळाच्या आया कामाला लागतात. त्यांचे लाड करायला त्यांच्या घरी कोणी असतच नाही. हे बघ, मला तुझे हे काढे, लाडू, पौष्टिक अन्न खाऊन जाडं व्हायचं नाही. उलट पूर्वीचा फॉर्म ठेवायचा आहे मला. उगाच माझ्या नादी लागू नकोस. मी डॉक्टरांनी दिलेली औषधं आठवण न घेतलीत. काळजी नको करूस. रखमा स्वयंपाक करायची. धुण्या भांड्याला सखू होती. मग रखमाच्या ओळखीनं बाळाला सांभाळायला, त्याची सर्व कामं करायला पूर्ण वेळची घरात राहणारी मालती आली. सुजाता घरातून बाहेर पडण्यापूर्वी पंपाने स्वतःचे दूध काढून फ्रीजमध्ये ठेवायची. बाळाला पाजण्यापूर्वी काही वेळ बाहेर काढून मग चमच्याने किंवा बाटलीने बाळाला दूध द्यायची. दिसा माझी बाळ वाढत होता. सुशीला त्याचं सर्व नीट होतं की नाही हे दक्षतेने जवळ राहून पाहायची. या दरम्यान बाळाचे वडील एकदाही त्याला पाहायला घरी आले नाहीत. दवाखान्यात मोठ्या फुलांचा बुके व कार्ड घेऊन आले तेवढेच. तेव्हा सुशीलाने सुजाताला विचारलंही, अगं, बाळाचे आजी आजोबा कुठे असतात? ते नाही आले नातवाला पाहायला? आई, ते मुंबईत नसतात, दिल्लीला राहतात. ते त्यांचा मोठा बिझनेस आहे तिथं. सवड मिळताच येतील. आपण उगाच काळजी नाही करायची. तेव्हा सुशीला गप्प बसली. पण त्यानंतर इतक्या महिन्यात एकदाही वीरेंद्र बाळाला बघायला घरी आला नाही हे कुठंतरी त्यांना खटकलं. अनेक वेळा त्यांच्या ओठावर आलं, पण हा विषय नाजूक आणि सुजाताला विचारलं तर आवडणार नाही म्हणून त्या गप्प बसल्या. पण बाळाला 4 महिने होऊन गेले तरी बाळाच्या वडिलांनी बघायला यायला जमलं नाही ही रुखरुख तिच्या मनाला फारच लागून राहिली. अखेर एक दिवस सुशीलानं हिंमत करून सुजाताला विचारलंच. तशी ती नाखुशीनं म्हणाली, जितूला वाढवण्याबाबत त्याचे व माझे विचार एकदम वेगळे आहेत. त्यांचं म्हणणं मी माझं काम, करिअर सोडून घरी बसावं, त्याला सांभाळावं, वाढवावं, आणि मला ते बिलकुल मान्य नाही. यावरून आमचे खूप खटके उडालेत. भांडण झालं. खरं सांगू का, त्याला माझं यश बघवत नाही म्हणून तो मला घरी बस म्हणतो. मी म्हटलं, लहानपणापासून मी इतकी मेहनत केली, ती काय घरी बसायला नाही आहे. जितूला सांभाळायला नोकर ठेवू, माझी आई त्याच्यावर नजर ठेवेल, त्याला मान्य नाही ते.
मी आता त्याच्याकडे कधीच जाणार नाही. त्याला बायको व मुलगा हवा असेल तर त्यालाच इकडे राहायला येऊ दे. तुझा विरोध तर नाही ना? अगं, माझा कसला विरोध? तुमच्या सुखात माझं सुख. घरात जितू आल्यापासून वेळ कसा जातो समजतच नाही. त्याच्या बाललीलांत मी अगदी रंगून जाते. छान. मला वाईट याचं वाटतं की मी जितूचे बालपण मोठं होणं एन्जॉय करू शकत नाही, त्यासाठी वेळ देऊ शकत नाही. आनंद यातच आहे की तो माझ्याजवळ वाढतोय, माझ्या डोळ्यात दखत मोठा होतोय. आणि तू तू त्याला आईची माया देतेस, प्रेमानं त्याचं सगळं करतेस. ते सगळं खरं ग, पण उद्या जितूने विचारलं माझे बाबा कोण, ते कुठे आहेत, तर तर सांगायचं मीच त्याची आई, मीच त्याचे बाबा. तू नाही का माझी आई बाबा होऊन मला वाढवलंस? ती गोष्ट वेगळी होती सुजाता. परिस्थितीच तशी होती ती. मला नाईलाजानं बनावं लागलं. माझ्या प्रारब्धात होतं तसं. पुरे आई, पुरे. उगाच विषयाला फाटे फोडून माझं डोकं खाऊ नकोस. मला चिक्कार कामं पडलीत. तू जितूकडे बघ, तो झोपलाय. शांतपणे त्या म्हणाल्या. मग तू ही झोप. अलीकडे सुजाता खूप चिडायची. तिला कामाचा खूप ताण पडायचा. मग ती चिडचिड आईवर काढायची. सुशीलाबाई तिची मनस्थिती समजून घेऊन गप्प बसायच्या. पण कधी कधी त्यांचाही नाईलाज व्हायचा. सुजाताचं जितूवर प्रेम आहे हे सुशीलाला माहीत होतं, पण त्यापेक्षा तिचं तिच्या करिअरवर अधिक प्रेम आहे हे जाणवत होतं. ते कुठंतरी त्यांना खटकायचं. कालचक्र फिरत होतं. जितू मोठा होत होता, त्याचे हट्ट वाढत होते. सुशीलाबाई नोकरांच्या मदतीने त्याचे हट्ट, लाड, मस्ती सांभाळत होत्या. जितू शाळेत जायला लागला तसं सुशीलाबाईंनी मालतीला कायमची रजा दिली. रखमा वय झाल्याने घरी बसली व तिनं तिच्या मुलीला म्हणजे केतकीला स्वयंपाकाला पाठवायला सुरुवात केली. इतर मुलांच्या आई वडील त्यांना शाळेत पोचवायला व घ्यायला यायचे ते पाहून जितूला वाटायचं की कायमच आपल्या मम्माने किंवा पप्पाने रोज नाही तरी कधीतरी यावं. मुलांची, मित्रांची बोलणी ऐकून रोज तो आजीला वेगवेगळे प्रश्न विचारून हैराण करू लागला. आई, माझे बाबा कुठे आहेत? ते घरी का येत नाहीत? इतरांच्या मम्मा सुद्धा ऑफिसला जातात, पण त्या मुलांच्या कार्यक्रमाला येतात. रजा घेऊन त्यांना सुट्टीत फिरायला नेतात. मग माझी मम्मा माझ्यासाठी रजा का घेत नाही? मला फिरायला का नेत नाही? आजारी पडला की मम्मा हवी, तिनेच औषध द्यायला हवं, असे वेगळे हट्ट करायचा. सुशीलाबाईंचं डोकं चक्रावून जायचं. आता त्यांचंही वय झालेलं. वयाप्रमाणे तब्येतीच्या तक्रारी उद्भवायच्या. मग ही सगळी दगदग सोसत नसे. दिवसेंदिवस सुजाताचं क्षेत्र विस्तृत होत चाललेलं. तिला अजिबात वेळ असायचा नाही. काही सांगायला, समजावायला गेलं तर ती आईवर चिडायची. मग सुशीलाच्या मनात यायचं, हे कसलं आई पण? मुलाला जन्म देऊन स्वतःचा आई पण दुसऱ्यावर लादायचं, तोंड बांधून बुक्क्यांचा मार सहन करायचा. पण दूरदर्शनवर, आकाशवाणीवर तिचं नाव, मुलाखत यायची. वर्तमानपत्रात तिचे लेख, फोटो, तिच्याविषयी कौतुक छापून यायचं. तेव्हा त्यांचा जीव सुप्पा एवढा व्हायचा. आनंदानं, अभिमानानं छाती फुलवून यायची. पण त्यासाठी किती मोठी किंमत मोजावी लागते, किती मेहनत करावी लागते या विचाराने दुःखही व्हायचं. जितूसाठी त्यांचा जीव कळवळायचा. मग त्याला गोष्टी सांगून, गोड बोलून वेळ निभावून न्यायच्या. तरी काळजात कुठेतरी हुरहुर राहून जायची. बघता बघता तो शाळेतून कॉलेजात आला. चांगले गुण घेऊन पास झाला. त्याने विज्ञान शाखा निवडली. इंजिनियर व्हायचं असं ठरवलं. त्याचप्रमाणे कष्टही घेतले. सुदैवाने त्याला त्याच्या आवडीच्या विषयात प्रवेश मिळाला. तो इंजिनियर झाला. कॅम्पस इंटरव्ह्यूतर्फे नोकरीही मिळाली. पण या काळात
तो त्याच्या मम्मापासून दूर होत गेला. कणाकणाने ही दरी वाढत गेली. मम्माविषयी एक प्रकारची अढी घृणा निर्माण झाली. सुशीलाबाईंच्या अनेक वेळा लक्षात यायचं, त्यांच्या परीने ते जितूला समजावण्याचा प्रयत्न करत होत्या, पण ऐकणार कोण? पुढच्या पिढीला मागच्या पिढीचे विचार पटत नाहीत. सदैव जुने बुरसटलेले वाटतात. पुढे धावणारा प्रवाह मागे वळत नाही. स्पर्धेत उतरलेली आजची तरुण पिढी नेहमी पुढे जाण्यात दंग असते. त्यांना ना कशाचे भान ना कशाची फिकीर. धावत्या प्रवाहाप्रमाणे ते पुढे पुढे जात असतात. त्यांना कुणाच्या भावनांची मूल्यांची पर्वा नसते. विचार करायला इतका वेळही नसतो. पण जगाने कितीही वैज्ञानिक तांत्रिकदृष्ट्या प्रगती केली तरी मानवी मनाच्या भावना बदलत नसतात. त्या शेवटपर्यंत मानवाच्या अंतापर्यंत तशाच कायम राहतात. जेव्हा कोणाला त्या भावनांची कदर कळते किंवा जाणीव होते तेव्हा खूपच उशीर झालेला असतो. जितून त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या रितूशी लग्न जमवलं. त्यानं प्रथम सुशीलाबाईंना सांगितलं. तसं त्याचं अभिनंदन करीत त्या म्हणाल्या, जितू, खूप आनंदाची गोष्ट आहे. हार्दिक अभिनंदन. ही बातमी तूच तुझ्या मम्माला दे. खूप आनंद होईल तिला. आई, तिला काय फरक पडतो? मी लग्न करो की न करो? ती तिच्या विश्वास सदैव दंग. लहानपणापासून एकच ऐकत आलोय मी. तिच्याकडे अजिबात वेळ नाही आहे. तुला हा वाटतं तशी नाही रे ती. आपल्या घरासाठीच ती राबते ना. छे, मला नाही पटत. ती स्वतःसाठी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी, नावासाठी राबते. त्यापुढे तिला कुणाचं काहीही पडलेलं नाही. तावातावाने तो बाहेर निघून गेला. सुशीलाबाई सुन्न होऊन बसल्या. अलीकडे जितूला काय उत्तर द्यावं हे कळायचं नाही. त्या निरुत्तर व्हायच्या. त्याची समजूत घालायला तो लहान राहिला नव्हता. बरं वाईट कळण्याची अक्कल त्याला अकालीच आली होती. आणि आता तर तो शिकून सवरून तरुण झालेला. त्याची स्वतःची मतं होती. त्याचे स्वतःचे विचार होते. ते बदलण्याची शक्ती सुशीलाबाईत नव्हती. त्या दोन पिढींचं अंतर होतं. शिवाय वयानं व शरीरानं त्या थकत चाललेल्या. कसल्या ना कसल्या तक्रारी चालू होत्या. सुजाताचं आईकडे लक्ष नव्हतं. ती मुळे घरातच असायची नाही. मग जितूच आजीला डॉक्टरकडे घेऊन जायचा, औषध आणून द्यायचा, तिची काळजी घ्यायचा. जिथून रजिस्टर पद्धतीने लग्न करायचं ठरवलं. त्या दिवशी संध्याकाळी हॉलमध्ये लग्नाचे काही विधी व छोटासा स्वागत समारंभ करायचा असं ठरवलं. त्याच्या काही दिवस आधी सुशीलाबाईंनी सुजाताला आठवण करून दिली. तशी ती त्यांच्यावर उसळत म्हणाली, त्याच्या डोक्यावर अक्षता टाकायला तू आहेस ना, मग झालं तर. अगं, असं कसं म्हणतेस तू? तू त्याची जन्मदाती आहेस. त्याच्या लग्नात हजर नको? मला विचारून थोडीच तारीख ठरवली. मी असले काय नसले काय त्याला काही फरक पडत नाही. माझ्या व्याख्यानाच्या तारखा 3 महिन्यांपूर्वीच निश्चित झाल्यात. आता शेवटच्या क्षणी रद्द नाही करू शकत मी. तुला विचारून तारीख ठरवायला तू घरात असतेसच कुठे? माझा मोबाईल नंबर तर त्याच्याकडे असेल, नाही तर तुझ्याकडून घेता आला असता. रितूशी लग्न जमवलं हे सुद्धा तुझ्याकडून कळलं. आता लग्नाची तारीख जाऊ दे. उगाच बोलण्यात अर्थ नाही. मला उशीर होतोय, मी निघते. ती दार ओढून निघून गेली. नेमका जितू घरात नव्हता. ऑफिसच्या कामानिमित्त 2-3 दिवस बाहेर गावी गेला होता. सुशीलाबाईंच्या मनाला फार लागलं. सुजाताला कसं समजवायचं त्यांना कळेना. आपल्यामुळे तर आई मुलात दुरावा निर्माण झाला नाही ना, या विचारानं अस्वस्थ वाटायला लागलं. लगेच दुसरं मन म्हणालं, छे, दुधापेक्षा दुधावरची साय अधिक प्रिय असते. मी माझ्या नातवावर आईसारखं प्रेम केलं. त्याला प्रेमानं वाढवलं. यात माझा दोष नाही. दोष असलाच तर सुजाताचा. माझ्यावर जबरदस्तीने आई पण लादलं. त्या क्षणी त्यांनी ठरवलं की स्वतःचं मृत्यूपत्र करायचं.
एका वकिलाला बोलावून त्याने त्याचं राहतं घर, बँकेतली बचत जितूच्या नावावर केली. कसं कोण जाणे हे सुजाताला समजलं तेव्हा तिने अकांड तांडव केलं. कुणाला न सांगता घर सोडून निघून गेली. 5-6 दिवस झाले तरी घरी परतली नाही. तेव्हा सुशीलाबाईंनी जितूला विचारलं. तसा तो फणफणत म्हणाला, आई, तुझी लाडकी लेक तिच्या याराबरोबर राहायला गेली कायमची. काय बोलतोस जितू? तुझ्या जिभेला काही हाड? अरे तुझी आई आहे ती. हो, फक्त जन्मदाती, पण प्रेमानं वाढवलं कुणी? असा डोक्यात राग घालू नकोस बेटा. मग काय करू आई? असं वागणं या वयात शोभतं का तिला? ती घर सोडून का गेली हे माहीत आहे का तुला? नाही, कारण हे घर व तुझे पैसे तू माझ्या नावावर केलेस म्हणून. अगं अगं मी तिचा कुणी नाही का? मग तिने मला जन्म दिलास का? तिला असं वागणं शोभतं का? आजवर मी तिची अनेक रूपं पाहिली, तुझ्याकडे पाहून गप्प राहिलो, पण तिचं हे अनोखं रूप पाहून अगदी हतबुद्ध झालो, सुन्न झालो. ते ऐकून त्यांच्या काळजाची धडधड एकदम थांबली. त्या थंडगार पडल्या. जितूने धावपळ करून डॉक्टरांना बोलावलं, पण कशाचा उपयोग झाला नाही. त्या सर्वांना सोडून कायमच्या निघून गेल्या होत्या. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.